गुड मॉर्निंग एवरीवन। और करियर ज्योति एजुकेशन कंप्यूटर एंड टायपिंग एक कदम जॉब की ओर। माय सेल्फ रोहन ठाकरे आणि मी प्रेझेंट करतोय पीपीटी कॉमर्स। सब्सक्राइब करिए ज्ञानदीप यूट्यूब चैनल को और इस बेल आइकन पर क्लिक करके ऑल वाला ऑप्शन सेलेक्ट कर लीजिए ताकि आपको सभी प्रकार के एजुकेशनल वीडियो का नोटिफिकेशन मिल सके सबसे पहले। हाऊ टू चूज द राईट सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्यात कुठला सब्जेक्ट निवडताय त्यावर तुम्ही फोकस करा। ते 4 स्टेप असतात: सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज। त्यात मी एक सब्जेक्ट निवडला आहे कारण सगळ्यात आवडता म्हणजे कॉमर्स आणि बेस्ट करिअर इन कॉमर्स म्हणजे सर्वात करिअर इन कॉमर्स आणि सर्वात टॉप करिअर ऑप्शन फॉर कॉमर्स स्टुडंट विथ मॅथ्स। म्हणजे कुठले तरी विद्यार्थी कॉमर्स घेऊन काय काय करू शकतात। CA कॉमर्स स्टुडंट CA बनू शकतात, कंपनी सेक्रेटरी, इन्व्हेस्टर बँकर, फायनान्शियल एनालिस्ट, सेल्स अकाउंट, सर्टिफिकेट पब्लिक अकाउंट, म्हणजे ते मॅथ्स घेऊन तुम्ही बनू शकतात। आणि कॉमर्स बिझनेस तुमचं सक्सेस येते याच्यात। आणि कॉमर्समध्ये अकाउंटशी सब्जेक्ट्स अकाउंटशीट, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, इन्फॉर्मेशन ऑफ द प्रॅक्टिस ऑफ द मॅथमॅटिक्स, इंग्लिश, फिजिकल एज्युकेशन हे असे सब्जेक्ट आहे। आणि फिजिकल एज्युकेशन हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे। आणि कॅन वी डू CA विदाउट टेकिंग मॅथ्स। कोणी म्हणजे मॅथ्स तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही मॅथ्स नाही घेता तुम्ही होऊ शकता, CA बनू शकतात। आणि यस, CA इज स्टडीबल फॉर स्टुडंट हू आर नॉट प्रोफेशनल इन मॅथ्स बाय फोकसिंग ऑफ कॉमर्स सब्जेक्ट अँड स्टिलिंग ॲडिशनल सपोर्ट नॉन मॅथमॅटिक्स स्टुडंट्स कॅन स्टील प्रपोज एक्सेल इन द CA प्रोग्राम। म्हणजे तुम्ही CA बनू शकतात न मॅथ्स करता, त्याच्यात फक्त तुमचं एक्सेल इन द CA प्रोग्राम। आणि व्हॉट इज द सॅलरी ऑफ CA इन इंडिया, म्हणजे भारतात CA ची म्हणजे पगार CA सॅलरी 1 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स 9 इयर्स रेंज म्हणजे 9 वर्षाच्या नंतर 2 लाख पासून तर 16 लाखापर्यंत आहे। आणि ॲव्हरेज ॲन्युअल सॅलरी त्यांची 11 लाख आहे। आणि बेसिड म्हणजे खरं तर 12.5 लाख त्यांची सॅलरी लास्टपर्यंत आहे। आणि बेस्ट कोर्स ऑफ द आफ्टर 12th कॉमर्स विथ मॅथमॅटिक्स BCom करू शकता। BCom ऑफ द अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, BCom स्ट्रॅटेजीज आणि BCom मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग इंटरनल फायनान्स आणि BCom इन अकाउंटिंग असं तुम्ही सगळे करू शकतात। मी काय mathematical. The following are the best career after 12th commerce without mathematics. Bachelor of Commerce BSc Com Journal A, Bachelor of Commerce BC Com Business Administration, Bachelor of Commerce Marketing करू शकतात। आणि Bachelor of Commerce Tourism and Travel. What is the BCA course? ते बॅचलर ऑफ कॅम्प्युटर म्हणजे तुम्ही कॅम्प्युटर कोर्स पण करू शकता। ॲप्लिकेशन डिग्री द कोर ऑफ द कॅम्प्युटर सायन्स टुडे वर्ल्ड। BCA पण म्हणजे सायन्स आपल्याला झेपणार नाही, पण त्यात कॉमर्समध्ये BCA एक डिग्री आहे ते पण करू शकतो। आपण कॅम्प्युटर सायन्स घेऊ शकतो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बनू शकतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड नेटवर्किंग टेक्नॉलॉजी। आणि तुम्ही एवढे सारे कोर्स करू शकता। CA फाउंडेशन, BA फाउंडेशन, BCom, MBA, BCA, BArts ते 3 वर्षाचे कोर्स आहे। आणि एक BArts हे 5 वर्षाचं आहे। तुम्ही त्याच्यात इंग्लिश आणि मॅथ्स BCA आणि 12च्या नंतर मॅथ्स आणि इंग्लिश पाहिजे। DED कॉल सेंटर त्याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्स असतो। आणि BCom करून तुम्ही MBA करू शकता, बँक, इन्शुरन्स, डेव्हलपमेंट ऑफिसर, LLB, नंतर LMCA, BAD, MED
टीचर बनू शकता. 1 वर्षाचा कोर्स असतो तो. आणि नंतर ICWA ते पण करू शकता. आणि बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स त्याचे तुम्ही बॅचलर बनू शकता. 1 वर्षाचा असतो. आणि तुम्ही लॉयर बनू शकता. सॉफ्टवेअर जॉब, इम्पोर्ट ऑफ द एक्सपर्ट डिप्लोमा. तुम्ही नंतर MPSC UPSC एक्झाम देऊ शकता. कॅम्प्युटर कोर्स करू शकतात. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये भाग घेऊ शकतात. थँक्यू.